नमस्कार मंडळी. बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर आज पुढचा म्हणजे 7वा लेख सादर करत आहे. अध्यात्मलेख मालेतील हा 7वा लेख आहे. अहम ते सोहम ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या आधारे चिंतन करणार आहोत. सोहम साधना म्हणजे काय? मनातून विषयांच्या उच्चाटनासाठी इंद्रियांना आत्मसुखाची गोडी लावायला पाहिजे. त्यासाठी सोहम साधना करून जीवनात शांती, तृप्ती, निर्भयता, समाधान, प्रसन्नता प्राप्त करून कशी घ्यायची ते ज्ञानदेव आपल्याला सांगतायत. अहम ते सोहम. तई शरीरभाव नासती, इंद्रिये विषय विसरती, जयी सोहम भाव प्रतीती प्रगट होय. ज्ञानेश्वरीतील 2ऱ्या अध्यायातली ओवी आहे. श्री ज्ञानदेव आपल्याला सांगतात की जेव्हा सोहम भावाचा अनुभव प्रगटतो म्हणजे मी ब्रह्म आहे असा अनुभव प्रगट होतो, तेव्हा शरीराचे भाव नष्ट होतात आणि इंद्रिय सर्व विषयांना म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विसरून जातात. आपला आपण पेया विसरू जो धनंजया, तेची रूपयया अज्ञानासी. ही पण ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. आपल्याला आपल्या स्वरूपाचा जो विसर पडतो तेच या अज्ञानाचं स्वरूप आहे. आपण सर्वजण मूळचं ब्रह्मस्वरूप असून आपल्याला त्याचा विसर पडतो. मी ब्रह्म आहे याऐवजी मी म्हणजे शरीर असं आपल्याला वाटतं. पण सोहमभाव प्रगट होतो तेव्हा ब्रह्म जसं सच्चित आनंद स्वरूप आहे तसे मी सुद्धा निर्भय, तृप्त, शांत, समाधानी, आनंदी आहे असाच अनुभव येतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग. अज्ञानामुळेच आपले शरीर आणि या शरीराशी संबंधित असणारी ती सर्व माणसं माझी, या शरीराचं जे सुखदुःख तेच माझं सुखदुःख असाच सर्वसाधारण माणसाचा समज असतो. शरीराशी तादात्म्य पावल्यामुळे म्हणजे मी म्हणजे शरीर अशी त्याची सहजच धारणा होते. ते शरीर नष्ट होण्याची भीतीही वाटते. आयुष्यभर सुखदुःखाचे भोग माणसाला भोगावेच लागतात. त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्याला परब्रह्माचे, स्वतःच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान करून घेणे आवश्यक आहे. ब्रह्म सत्य जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापराहा असं भगवान शंकराचार्य सांगतात. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः, रसवर्ज्यं रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते अशी भगवद्गीतेतला हा श्लोक आहे. भगवान सांगतायत, इंद्रियांच्या द्वारा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयातील रस आत्मसुखाचा अनुभव आला की नष्ट होतो. उदाहरणार्थ, भाजीत मीठ कमी झालं म्हणून चिडचिड करून ताट भिरकावून देणारा माणूस रसनेतील रस कमी झाला की तसं नक्कीच करणार नाही. किंवा कोणी निंदा केली तर दुःखी होणार नाही किंवा स्तुतीने फुलून जाणार नाही. आत्मसुखाच्या प्राप्तीमुळे विषयांची आसक्ती कमी होते. बुद्धी स्थिर होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विवेकवंताचे मनही चित्ताचा क्षोभ करणारी इंद्रिये विषयांकडे त्यांना ओढून नेतात. पण ज्यांची इंद्रिये त्यांच्या स्वाधीन होऊन तो म्हणेल ते करायला तत्पर असतात, त्याची बुद्धी स्थितप्रज्ञ अवस्थेला पोचलेली असते. त्या अवस्थेत शरीरभाव नष्ट झालेले असतात. शरीर जगावे ही इच्छासुद्धा राहिलेली नसते. म्हणून सर्व निग्रही लोकांनाही न सुटणाऱ्या या देहनिर्वाहास आवश्यक असलेल्या अन्नालाही त्याची रसना विसरून जाते. सोहम भावात रंगून गेल्यामुळे ब्रह्माच्या म्हणजेच परमात्म्याच्या अनुसंधानात, स्मरणात इंद्रिये विषयाला विसरून जातात. वीतरागी असतो त्याची आसक्ती पूर्णपणे गेलेली असते. प्रेमाचे रूपांतर
आसक्तीत होते. दुःख प्रेमात नाही तर आसक्तीत आहे. वीत भय म्हणजे एकही भय राहत नाही. ईश्वराच्या योजनेनुसार माझ्या पूर्वकर्मानुसार जे नियोजित आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. या विचारांनी आपण निर्भय राहू शकतो. वीतक्रोध म्हणजे अजिबात राग संताप नाही. असा कोणत्याही कारणाने संतप्त न होता जीवन आपल्याला जगता येतं. असंच आपल्याला गीता शिकवते. सहा अहम म्हणजे ते ब्रह्मतत्व मी आहे. ब्रह्म सुखरूप आहे, शांत आहे. पण मी संतप्त असेन तर मला सुखरूपतेचा शांतीचा अनुभव येणार नाही. आपण प्रयत्न करावा ही ईश्वराचीच योजना. त्या प्रयत्नाला यश मिळावं ही त्याचीच योजना. श्री समर्थांचं एक वाक्य आहे, कोणाला यश देण्यासाठी यश मिळवण्यासाठी बुद्धी ती त्यांनी का दिली आणि अपयश मिळण्याची व्यवस्थासुद्धा त्यांनी का केली हे त्याचा तोची जाणे. हा विचारात स्थिर असेल तर निर्भयता प्राप्त होईल. माणसाला सर्वात मोठं भय महाभय असतं ते मृत्यूचं असतं. ते चुकत नाही. अशा वेळेस तत्त्वज्ञान कामाला येतं. देह हे काळाचे धन कुबेराचे तुकाराम गाथेतलं हे वचन आहे. देह हा काळाचा किंवा 5 महाभूतांचा आहे. धन कुबेराचं आहे. सर्वात मोठं भय मृत्यूचं असलं तरी संत देवाला म्हणतात, नेऊन नेऊन तू काय नेशील? 5 महाभूतांचं शरीर अचेतन जड आहे ते तू घेऊन जाशील. जी 5 महाभूते तुझीच आहेत ती वेळ आल्यावर तू घेऊन जा. कारण सभ्य माणसाचं लक्षण आहे ना की उसनी आणलेली वस्तू ज्या त्या वेळेला परत केली पाहिजे. तसंच माझं शरीर ही मुदतबंद ठेव आहे. त्याची मुदत संपली की त्याला ते दिलं तर नेतो आणि नाही दिलं तरी नेल्याशिवाय तो राहणार नाही. मग सुखानं शरीराला घेऊन जा म्हणणारे संत आणि आम्ही रडत रडत नेतोच आहेस का असं म्हणणारे आपण असतो. म्हणून संत जिंकतात आणि आम्ही मात्र हारतो. ते पारमार्थिकदृष्ट्या. संत म्हणतात, तुला मला नेता येणार नाही कारण तू आणि मी एकच आहोत. ते परमात्मस्वरूप झाले असल्याने असं म्हणतात. सोहम म्हणजे 6 अहम एकच असलेले तत्व त्याचे 2 भाग करून एकमेकांना कसं नेतील? ते तत्व एकच आहे. ते एकमेव अद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित सद्घन चिद्घन आनंदघन ब्रह्मतत्व म्हणजेच परमात्मतत्व. आता ईश्वराची योजना म्हणून आपली इंद्रिय ब्रह्मदेवाने बहिर्मुख केली आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, इंद्रियांची दीने आम्ही केलो नारायणे. नारायणाने आपली इंद्रिय दीन करून ठेवली आहेत. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. प्रत्येकाचा जन्म त्याच्या त्याच्या वासनेमुळे झालेला आहे. त्या वासना पूर्ण होण्यासाठीच ब्रह्मदेवाने इंद्रिय बहिर्मुख केली आहे. ते विषय भोगता येण्यासाठीच ही व्यवस्था लावून दिली आहे. पण ती अटळ नाही. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर क्रियमाण कर्माचं स्वातंत्र्य फक्त माणसाला आहे. क्रियमाण कर्म म्हणजे काय योग्य काय अयोग्य हा विचार करून जागरूकतेने केलेलं कर्म. या क्रियमाण कर्मांनी आपली इंद्रिय आवरण्याचं स्वातंत्र्य आणि सामर्थ्य माणसाला आहे. बाकी पशुपक्ष्यांच्या योनीत हे सामर्थ्य नाही. म्हणून त्या भोगयोनी आहेत आणि माणसाची त्यागयोनी आहे. ज्या माणसाला आपलं कल्याण करून घ्यायचं आहे, ज्याला मुक्त व्हायचं आहे, त्याला इंद्रिय आवरण्याचं काम नक्कीच करता येतं. क्रियमाण कर्माच्या स्वातंत्र्यामुळे हे जमू शकतं. बहिर्मुख असलेली इंद्रिये कूर्मोंगनीव सर्वशः भगवद्गीतेतलं वचन आहे हे. या पद्धतीने आवरता येतात. कासव जसं सर्व बाजूंनी आपले अवयव आत ओढून घेते त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष इंद्रियांना विषयांपासून आवरून घेतात. इंद्रिये विषयसुखापासून आवरली नाहीत तर विषयसुखाचा अनुभव प्रारब्धानुसार
येत राहतो. कधी सुख तर कधी दुःख हे प्रत्येकाला भोगावंच लागतं. विषयात सुख आहे अशी आपली कल्पना अनंत जन्मापासून आहे असल्यामुळे इंद्रिये विषयांकडे धावतात. इंद्रियांकडून हट्टाने विषयांची निवृत्ती केली तरी आसक्तीची निवृत्ती मात्र होत नाही. त्यासाठी परमात्मदर्शनाने आत्मसुखप्राप्तीने विषयांची निवृत्ती सहजच होते. ज्या ज्या इंद्रियांचा जो जो विषय असतो त्यापासून आपल्याला सुख मिळतं असं वाटतं. नेत्रसुख सुंदर रूपाच्या आविष्कारामुळे होते. त्यामुळे मला जर सुख हवे असेल तर मी त्या रूपाकडे पाहते. पण तेच सुख आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे असं जाणलं आणि अनुभव आला तर डोळे जिकडे सुख शोधतात तिकडे ते सुख नाही असं आपल्या लक्षात येतं. त्यामुळे इंद्रिय सहज आवरली जातात. हे काम सुरुवातीला सक्तीने करावं लागतं. सक्ती आणि युक्ती एकत्र आली की इंद्रिय आवरणं आपल्याला लवकर जमतं. नुसत्या सक्तीने हे कांड पिसे वैराग्य निर्माण होते. त्यात विवेक म्हणजे योग्य अयोग्य विचार नसतो. जो स्थितप्रज्ञ असतो तो इंद्रियांना विषयांपासून आवरून घेतो. कारण त्याला माहीत असते की जिथे मी सुख शोधतोय तिथे त्या विषयात सुख नाही. वेदांतशास्त्र असं सांगतं की विषयात सुख नाही. ज्या वेळेस मला विषयात सुख आहे असा अनुभव येतो त्यावेळेला त्या विषय सुखाच्या निमित्ताने मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे चारही शांत होतात. हे चारही शांत होतात तेव्हा आत्मसुखाचाच अनुभव असतो. पण मला वाटतं ते सुख विषयांमुळे झालं. खरं तर ते सुख मीच असतो. हेच त्यामागचं तत्त्व आहे. ज्याला आत्मसुखाचा अनुभव आलेला असतो त्याला हे कळते. जो स्वतःच्या आत लक्ष ठेवतो त्याला परमार्थ साध्य होतो. हे काळा नळाच्या कुंडी घातली लोणियाची उंडी माशी पाखू पाखडी तव हे सरे. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. असं देहाविषयी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हा देहरूपी लोण्याचा गोळा काळरूपी अग्नीच्या कुंडात घातला की माशीला पंख फडफडविण्यास जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा देह संपून जातो, नाश पावतो. अशी देहाची क्षणभंगुरता असल्याने ज्यांनी आपले संपूर्ण जीवन देहासाठीच खर्च केले, इंद्रिय भोग भोगण्यातच घालवले, त्यांना देह वृद्ध होताना पाहून अतिशय दुःख वाटतं. अशी माणसं सुखदुःखाच्या सागरात गटांगळ्याच खातात. माणसाने देहतादात्म्य सोडून आत्मस्वरूप व्हायला पाहिजे. समर्थ म्हणतात, अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. पूर्वपुण्याईनेच अद्वैत ग्रंथाची गोडी वाटते. भगवद्गीता, ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ नित्य वाचनात येतात. त्यामुळे विपरीत संस्कार नष्ट होऊन त्या माणसाचं लक्ष हळूहळू आपल्या मूळच्या स्वरूपाकडे लागते. त्यातून भक्तीचा, ध्यानाचा, ज्ञानाचा उदय होऊन त्याला आत्मबोध होतो. सद्गुरूंच्या पूर्ण कृपेने श्वासोश्वासाबरोबर सोहम साधनेने याच जन्मात आत्मबोध होतो आणि देहभाव म्हणजे शरीरभाव गळून जाऊन आत्मभाव प्रगट होतो. देहभावावर असताना विषयात रंगलेली इंद्रिये विषयातून बाहेर निघून आत्मस्वरूपी स्थिर होतात. सोहम भावात पूर्णपणे रंगून जातात. झोपलेल्या माणसाला जसं कोणत्याच विषयाचं भान नसतं तसंच आत्माकार वृत्ती झालेल्या माणसालाही कोणत्याच विषयाचं भान नसतं. इंद्रिये अत्यंत शांत होतात. मनातून विषयांच्या उच्चाटनासाठी इंद्रियांना आत्मसुखाची गोडी लावायलाच पाहिजे. एरवी तरी अर्जुना, हे आया नव्हे साधना, ते राहाटता ती जतना निरंतर. म्हणून ऐके पार्था, याते निर्दळी जो सर्वथा, सर्व विषयी आस्था सांडून या. ज्ञानेश्वरीतल्याच ओव्या आहेत दोन्ही या. कोणत्याच साधनांनी इंद्रिये साधकाच्या ताब्यात येत नाहीत, व्याकुळ करतात. त्यासाठी सर्व विषयांची आसक्ती सोडून इंद्रियांचे दमन करतो. ज्याचं अंतःकरण विषयसुखाने फसलं जात नाही त्याला आत्मबोध झालेला असतो. आत्मबोध म्हणजेच
सद्गुरूंनी केलेल्या तत्वम असीच्या उपदेशाप्रमाणे सोहम साधना करून अहम ब्रह्मास्मीमध्ये रूपांतर होते. मी ब्रह्मस्वरूप आहे म्हणजेच मी निर्भय, शांत, तृप्त, समाधानी, आनंदी आणि प्रसन्नचित्त आहे असा निश्चय अंतःकरणात कायम राहतो आणि यातच मानवी जीवनाची इति कर्तव्यता आहे. जय जय रघुवीर समर्थ.